अजित पवार गटाच्या 22 आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला असा दावा रोहित पवारांनी केलाय। मात्र शरद पवार त्यातल्या 10 ते 12 आमदारांनाच घेतील असंही रोहित पवारांनी म्हटलंय। भाजप अजित पवार गटाला फक्त 20 जागा देईल किंवा स्वतंत्र लढण्यासही सांगेल असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। त्यांच्याशी याच संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। आज जयंत पाटील विधिमंडळामध्ये होते आणि त्यावेळेस काही जे अजित पवार गटातले आमदार आहेत ते जाऊन जयंत पाटलांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केली अशी माहिती समोर येते। खास करून नाशिककडचे 2 महत्त्वाचे आमदार होते अशी देखील माहिती आहे। नाही, कसं आहे, जयंत पाटील साहेब खूप अनुभवी नेते आहेत आणि कसं कधी कुठलं कार्ड बाहेर काढायचं हे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे। त्यामुळे ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे बघा काय होतं आहे। पवार साहेब तर खूप राजकारणामध्ये या महायुतीच्या अनेक नेत्यांपेक्षा फार पुढं आहेत। ते लोकसभेमध्ये साहेबांनी दाखवूनच दिलं, विधानसभेत तर ते अजून जास्त दाखवतील। त्यामुळे साहेब आणि त्यांना जोडीला जयंत पाटील साहेब आणि इतरही आमच्यासारखे कार्यकर्ते मिळून नक्कीच जे कोणी चांगले असतील, साहेबांनी जसं सांगितलं तसं त्यांचं स्वागत आहे। पण ज्या लोकांनी उत्मात केला, कुठंतरी लोकांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतले, अशा लोकांना साहेब आणि जयंत पाटील साहेब योग्य असा निर्णय त्या आमदारांच्या बाबतीत घेतील असं वाटतं। ज्या पद्धतीने अजित पवारांना सध्या विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय, पुण्यामध्ये विरोध असेल, आज इंदापूरमध्ये तर एका कार्यकर्त्यांना थेट आपल्या पक्षाच्या मिटिंगमध्येच त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं। कुठेतरी अजित पवारांना साईडलाईन केलं जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या गटातील आमदारांची चलबिचल वाढली असं वाटतंय। सुरुवातीपासून आम्ही हेच सांगतोय की भाजप नेहमी लोकनेत्याला संपवतं आणि दादांच्या बाबतीत तेच होणार। आता तेच त्या ठिकाणी होताना बघू शकतो। आता नेतेसुद्धा भाजपचे जेव्हा बोलतात खूप सकारात्मक अजितदादांबद्दल बोलताना काही दिसत नाहीत। आता कार्यकर्ते भाजपला सुद्धा कार्यकर्त्यांना भाजपच्या धाडस यायला लागला अजितदादांच्या विरोधात बोलायला। मग आता हे ठरलं आहे का मुद्दा म्हणून केलं जात आहे की अजितदादांना वेगळं करायचं, सर्व सीटवर अजितदादांच्या आमदारांना उभं करायचं, पाडण्यासाठी उभं करायचं, पण आदरणीय पवारसाहेबांचा जो पक्ष आहे त्याची मतं खाण्यासाठी उभं करायचं। पण आमदार एवढे खुळे नाहीत ना, त्यांनाही माहिती आहे की भाजप त्यांचा कसा वापर करणार आहे। त्यामुळे एकतर दादांना 20-22 सीट दिल्या जातील भाजपबरोबर राहिल्या तर, आणि हे नेगोशिएशनचा भाग असेल। आणि जर BJP बरोबर दादा नाही राहिले तर सगळ्याच ठिकाणी आमदार त्यांचे उभे केले जातील, पण ते फक्त मतं खातील, पण निवडून कुणी येणार नाही। तुमच्यासोबत किती आमदार येतील? शरद पवारांना देखील आता ग्रीन सिग्नल दाखवले आमदारांना माघार येण्यासंदर्भात। साहेब आणि जयंत पाटील साहेब या बाबतीत नक्कीच योग्य निर्णय घेतील। चर्चेत तर अनेक आहेत, 18, 19, 20च्या पुढे आहेत, हे मी आधीपासून सांगितलेलं आहे। घ्यायचं कोणाला हे साहेब आणि जयंत पाटील साहेब ठरवतील। काय क्रायटेरिया असेल? कारण की ज्या पद्धतीनं शरद पवारांवर टीका झाली मोठ्या प्रमाणामध्ये, काही 5-6 लोक सोडले तर बाकीचे टीका करताना पाहायला मिळत नव्हते। काही आमदार खूप आधीपासून काही महिन्यांपासून संपर्कात आहेत, त्यांना वेगळ्या गोष्टीमध्ये अडकवलं जाईल, त्यांच्या नातेवाईकांना अडकवलं जाईल, अशा पद्धतीने धमकी दिल्यामुळे काही आमदार पलीकडे गेलेले आहेत। त्यामुळे ते तसे विचाराने पक्के आहेत, फक्त काही प्रमाणात नातेवाईकांसाठी ते घाबरले होते। असे काही ठराविक चांगल्या विचाराचे जे आमदार असतील आणि जे खऱ्या अर्थाने त्यांच्या मतदारसंघामध्ये लोकांच्या हितासाठी काम केलेलं आहे, उगाच कमिशनच्या वगैरे नादी लागले नाहीत, असे आमदार हे पवारसाहेब स्वीकारतील असा एक काही प्रमाणात अंदाज साहेबांचा स्वभाव बघितल्यानंतर वाटतो। आपण पाहतोय साधारणपणे रोहित पवार यांना या निमित्तानं अपेक्षा व्यक्त केलेली आहे। साधारणपणे 15 ते 20 आमदार जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत आणि कधीही ते आमच्यासोबत येऊ शकतील अशा पद्धतीचा दावा देखील त्यांना केला। तर अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत का असा सवाल देखील आता उपस्थित होतोय। कारण विधान भवनात राष्ट्रवादीच्या 5 ते 6 आमदारांनी गुरुवारी जयंत पाटील यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांनीही भेट घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।